आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, आमचा पराभव केलेला आहे, तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे, मोठ्या मनाने मान्य केलेला आहे. काही चुका आमच्या झाल्या असतील, जाहीररित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो. 1000 वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण जनता कधी चुकत नसते. चूक ही आमचीच झालेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे, आमच्या नेत्यांची झालेली आहे, आमच्याच लोकांची झालेली आहे, हे आम्ही मान्य करतो. परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागे नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा, तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये. आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे. कोणी घाबरून जायचं कारण नाही. साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकायचं काम करायचंय. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही. आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण कोणालाही घाबरायचं काय. हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमनेरकरांच्या जनतेने समजून घ्यायचं. कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे, महायुतीचा आमदार म्हणून. आता तुम्हाला अपक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुढे होते, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं, विधानसभेला ह्याच आमदार अमोल खताळच्या विरोधात तुम्ही प्रचार केले, भाषणं ठोकले. त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छा.